नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत पोहा कोबीचे पकोडे. त्याच्यासाठी मी इथे पोहे भिजवले आहेत, कांदा घेतला आहे, मिरची घेतली आहे, कोबी घेतला आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतली. हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मी पोहे घातले, याच्यात मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालते मी. त्याच्यानंतर मी इथे बेसन घालणार आहे 1 वाटी. इथे जराशी हळद टाकली आहे मी. चवीपुरतं मीठ टाका, मसाला थोडासा. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि इथे कोथिंबीर घालणार आहे मी. मस्त एकजीव करून घ्यायचं हे छान असं. मी ह्याच्यात पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. ते आपोआप बरोबर त्याला पाणी सुटतं. एकदम असं ते एकदम चांगलं मळून, आपण पीठ कसं मळतो तसं एकदम ते मळून घ्यायचं चांगलं. आणि त्याच्यानंतर त्याचे असे बॉल बनवायचे. तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता. मी याचे गोल आकाराचे बॉल बनवलेत. त्याच्यानंतर मी ते सगळं बनवून घेतलं जेवढे मला पाहिजे होते तेवढे. आणि त्याच्यानंतर मी तेल ठेवलंय. मस्त तेल गरम झालं होतं. त्याच्यामध्ये मी आता हे बॉल सोडणार आहे. बघू शकता मस्त असं बारीक गॅस करून ते एकदम आतमध्ये शिजू द्यायचं, जेणेकरून ते मस्त असे वरती क्रिस्पी आणि आतमधून मऊ होतील. तुम्ही बघू शकता की ते मस्त असं त्यांना गोल्डन रंग आलेला आहे. परतत असे दोन्ही साईडनी परतत राहायचे, नाही तर ते खाली करपतील. बघू शकता असं मस्तपैकी दोन्ही साईडनी त्यांना असा गोल्डन कलरचा मस्त गोल्डन झाले ते छान असे. नंतर थोडा गॅस फास्ट करून मस्त असे एक चांगल्या ह्याच्यामध्ये चांगले गोल्डन होईपर्यंत, लालसर होईपर्यंत ते भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मी गोल्डन झाले त्यांना मी आता काढते आहे. एकदम छान झाले होते हे. तुम्ही सॉस बरोबर, चटणी बरोबर, पुदिन्याची कोथिंबीरची चटणी करा आणि त्यासोबत खा, मस्त लागतील. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी.